विद्यार्थी मित्रांनो, आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे आज बोर्डवर शिकवला, डिजिटल बोर्डवर शिकवण्याचा आनंद घेतात, त्यामुळे सर्वांचे अभिनंदन. थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचं की आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक छोटा संदेश देऊ इच्छितोय की आयुष्यामध्ये किंवा विद्यार्थी दशेतून आपण मोठे होतो, शिक्षक होतो किंवा कोण वेगळ्या क्षेत्रामध्ये जातो. तुम्ही जे माझे विद्यार्थी आहात त्यातले कोणी डॉक्टर होतील, कोणी इंजिनियर होतील, कोणी वकील होतील, कोणी न्यायाधीश होतील, वेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल आणि ते जात असताना तुम्हाला माझ्याकडून एक थोडंसं म्हणजे गाईडलाईन्स राहील की साधा एक तुम्हाला किस्सा सांगतोय. आपण लहानपणापासून पहिलीपासून LKG UKG पासून पेन्सिल आणि खोडरबर वापरलंय, इरेजर आणि पेन्सिल, बरोबर आहे. समजा एक इरेजर आहे आणि पेन्सिल आहे. तुम्हाला माहित आहे एक वेळेस पेन्सिलला चुकीचं लिहिलं जात आहे आणि पेन्सिल इरेजरला म्हणते, खोडरबरला म्हणते की सॉरी. तो खोडरबर म्हणतो की सॉरी म्हणण्याची काय गोष्ट आहे, आपण तर लहानपणापासून मित्र आहोत, त्यामुळे सॉरी थँक्स काही चालणार नाही आपल्या मैत्रीमध्ये. पण तरी म्हणते पेन्सिल की मी जे लिहितोय चुकीचं लिहितोय, माझ्याकडून जे चुकीचं लिहिलं गेलंय ते खोडण्याचं काम तू करतोयस ना, त्यामुळे माझ्या झालेल्या चुका आहेत, तर चुकावर पांघरून घालण्याचं काम किंवा चुका झाकण्याचं काम, चुका दुरुस्त करण्याचं काम तू करतोयस, म्हणून माझ्याकडून सॉरी म्हणते. कोण? पेन्सिल. आणि खोडरबरला असं म्हणते पेन्सिल की माझी जे चुका आहे ते मिटवण्यासाठी तू स्वतः घासतोयस. आणि एक दिवस असा होतो की माझ्या हातामध्ये पेन्सिलच्या ऐवजी पेन येते ना, माझ्या हातामध्ये पैशाऐवजी काय येते, नंतर मोठा झाल्यानंतर पेन येते, आणि त्यावेळेस माझ्या चुका झाकण्यासाठी कोणी राहत नाही. पण खोडरबरला असं म्हणते, इरेजरला असं म्हणते पेन्सिल की लहानपणी ज्या माझ्या चुका झालेल्या आहेत पेन्सिलकडून, त्या चुका तू झाकल्या आहेत. इव्हन तर तू स्वतः झिजलास, पूर्ण संपून गेलास घासून, तरी तू माझ्या चुका झाकत गेलास. हे तुमच्या पॅरेंट्स आणि टीचरच्या बाबतीमध्ये घडतंय. तुम्ही जे लहानपणी चुका करता त्या तुमच्या चुका तुमचे पॅरेंट्स आणि तुमचे टीचर जे आहेत झाकून ठेवतात, मिटून टाकतात. पण जसं तुम्ही मोठे व्हाल, रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल तुमच्यामध्ये कार्यकारी क्षमता वाढेल, तुमची जबाबदारी वाढेल, तसं तुमच्या चुका ज्या आहेत शिक्षक किंवा तुमचे पॅरेंट्स किंवा समाज स्वीकारत नाही. त्यामुळे तुमच्यामध्ये जो बदल आहे पेन्सिलमधून पेनमध्ये कन्वर्ट करण्याचा, तो खूप महत्त्वाचा आहे. कारण त्यावेळेस पेन लिहिलं तुमचं मोडण्यासाठी तुमच्या बाजूला त्याला मदत करायला इरेजर नसतो. त्यामुळे समाजामध्ये वावरत असताना पेन्सिल व्हा, पेन व्हा आणि पेनमधून मोठं व्हायचं बघा. कारण तुमच्या प्रत्येक चुका मोडण्यासाठी लहानपणी जसा इरेजर होता, खोडरबर होता, तसा मोठेपणी इरेजर राहणार नाही. त्यामुळे पेन लिहित असताना तुम्ही आता पेन लिहिण्यासाठी मोठे झालात, आणि त्यामुळं स्वतः समाजासमोर एक आदर्श निर्माण करा, चांगले मोठे नागरिक व्हा, सर्वांना समान न्याय कसा मिळेल, आपल्या प्रति प्रेमभावना कशी लोकांमध्ये निर्माण होईल. प्रत्येक टीचरला असं वाटतं मी एक स्वतः टीचर आहे, मी शिक्षक पेशामध्ये आलो हे माझं भाग्य समजतो. कारण मला या क्षेत्रामध्ये जो आनंद मिळतो, जे लेकरं मी घडवले आहेत ते आज सुद्धा मला कॉल करतात टीचर डेच्या दिवशी. आज मला खूप मॅसेज आलेत मुलांचे, स्टुडंटचे, बरेच मुलं डॉक्टर झालेले आहेत, वेगळ्या क्षेत्रामध्ये गेले आहेत, त्यांचे मॅसेज आले, त्यांचे कॉल आले. हाच आमचा आनंद आहे. कारण प्रत्येक शिक्षकाला असं वाटत असतं की माझा विद्यार्थी हा माझ्यापेक्षा मोठा व्हावा, त्याने मोठं कार्य करावं, त्यानं नाव घ्यावं, आणि तो विद्यार्थी जेव्हा माझा सर्व समाजासमोर आदर्श राहील त्यावेळेस त्यानं माझं नाव घेतलं तर तोच शिक्षकाचा खूप मोठा पुरस्कार राहतो. आजकाल तुम्हाला माहिती आहे शिक्षकांना बरेच पुरस्कार पैसे देऊन वगैरे लोक मॅनेज करतात, पण शिक्षकांचा खरा पुरस्कार कोणता? की ज्या दिवशी त्याचा विद्यार्थी खूप मोठा होईल, खूप मोठ्या पदावर जाईल, आणि त्यावेळेस तो मोठ्या पदावर गेल्यानंतर त्या शिक्षकाचं नाव घेईल की माझ्या आयुष्यामध्ये शिक्षक मला भेटले म्हणून मी मोठा झालो. हे जेव्हा स्टुडंट बोलतात, विद्यार्थी बोलतात, त्यावेळेस त्या शिक्षकाला कृतज्ञ झाल्यासारखं वाटतं, धन्य झाल्यासारखं वाटतं. मी माझ्या लाईफमध्ये सांगतोय, मला सुद्धा टीचर होते, शिकवले होते, ज्यांच्यामुळे मी माझ्या जीवनामध्ये काय पालट झाला. आजही मला ते टीचर आठवतात. BSc फर्स्ट इयर असताना मला एक टीचर होते संजय मेंढगे सर म्हणून, त्यांनी मला छोटंसं प्राईज दिलं होतं परीक्षेमध्ये आणि मोटिवेट केलं होतं की बाळा तू करू शकतोस, तू कर. आणि मग त्या दिवसापासून मला जाणवलं की यार आपण काय तर करू शकतो, आपण मोठे होऊ शकतो. आणि मग अशा प्रकारचे मोटिवेशन टीचर देतात, विद्यार्थ्यांना सपोर्ट करतात, आधार देतात, तुमचे पॅरेंट पण देतात, आणि त्यानुसार तुम्ही घडता. त्यामुळं आज शिक्षक दिनाच्या दिवसानिमित्त एवढेच माझे 2 शब्द मी तुम्हाला सांगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.